या पद्धतीने अळ्यांची कंडिक्शन आहे आता जी सकाळी आपण 6वी फिडिंग केली होती ती पूर्णपणे अळ्यांनी खाल्लेली आहे। आता आपल्याला ही 7वी फिडिंग करायची आहे। तर चला 7वी फिडिंग आपण यावरती करून घेऊ। या पद्धतीने आपण आता ही 7वी फिडिंग पूर्ण केली। या पद्धतीने आपण सगळीकडेच डाट फिडिंग केलेली आहे। या पद्धतीने अळ्यांचा स्पीड पण वाढलेला आहे। त्यानंतर या पद्धतीने शेडमध्ये चारही बाजूने फिडिंग झाल्यानंतर फॉर्मेलिंग टाकून घ्यायची असते। या पद्धतीने फास्टमध्ये फॉर्मेलिंग टाकायची आणि शेडच्या बाहेर जायचं आपण, कारण जो फॉर्मेलिंगचा गॅस होतो त्यामध्ये कोणी थांबू शकत नाही। या पद्धतीने आपण सगळीकडे फॉर्मेलिंग टाकून घ्यायची आहे फास्टमध्ये। आणि शेड बंद करून बाहेर जायचं। तर चला, धन्यवाद, आजच्यासाठी एवढंच।